नमस्कार, मी मुक्ताई. स्वागत आहे तुमचं मुक्ताई चॅनेल लॉग या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. सगळ्यात आधी सगळ्यांना शुभ सकाळ. ज्या ज्या ताईंनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट केलाय त्या सर्व ताईंची मी मनापासून खूप खूप आभारी आहे. आता वाजलेले आहेत सकाळच्या 5:30 आणि इथं मी माझं सगळं काही आंघोळ वगैरे आवरून सकाळच्या कामाला सुरुवात केलेली आहे. मी दररोज सकाळी लवकरच उठते. 5-5:30 असं माझं रोजचं टायमिंग असतं उठण्याचं. तर आज तर एक विशेष असा दिवस आहे. आज आहे कार्तिक पौर्णिमा. कोणी कोणी याला त्रिपुरारी पौर्णिमा असं पण म्हणतात. आपल्या गावाकडे तर बघा, म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुळशीचं लग्न पण या दिवशी लावलं जातं. तर आजच्या या माझ्या दिवसाची सुरुवात मी अशा प्रकारे केले. सगळीकडे आधी झाडू मारून घेतला, नंतर रस्त्यावरती पुढे सडा मारला आणि इथं दारात ओट्यावरती सुद्धा पाणी टाकून ते झाडून थोडंसं धुवून घेतले. दारामध्ये थोडीशी रांगोळी काढायला घेतली. सणाच्या दिवशी अशी रांगोळी काढली ना की खूप छान प्रसन्न असं वाटतं. तो दिवस आणखीनच छान जातो. आयुष्य हे आपल्याला जे काही मिळतं त्यावर अवलंबून नसतं, तर आपण त्याकडे कसं पाहतो यावर अवलंबून असतं. नेहमी सकारात्मक राहा आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. आजकाल जग किती धावपळीचं झालं आहे बघा. प्रगती करण्याच्या नादामध्ये माणूस स्वतःला कामामध्ये हरवून बसलाय. या सणांच्या निमित्ताने तरी प्रत्येकाने आपल्या परिवारासोबत वेळ घालवला पाहिजे. आपलं आयुष्य हे आनंदात जगलं पाहिजे. तर बघा 5:30 वाजलेले होते आणि आताच नळाला पाणी सुटलेलं आहे. अजून बघा अंधार आहे भरपूर. थोडंसं पाणी भरलं आणि नंतर घरामध्ये झाडू वगैरे मारायला सुरुवात केली मी. प्रत्येक दिवसाची सुरुवात ही नव्याने झाली पाहिजे. आपल्या गावाकडे म्हणतात बघा, पारूस आरूस आधी काढायचं. तसंच मी पण बाहेरची साफसफाई करून घरामध्ये झाडू मारून फरशी पुसायला घेतली. आणि काय होतं बघा, असं सणवार जर असले ना तर त्यावेळेस साफसफाई करायला आपल्याला आणखीनच उत्साह येतो. तर दारामध्ये ही सगळीकडे पुसून घेतलं चांगलं, उंबरा वगैरे. आणि बरं का ताईंनो, सण जरी असला तरी तो सण कशा प्रकारे साजरा करायचा किंवा घरचं वातावरण कसं चांगलं ठेवायचं हे जास्त करून घरातल्या गृहिणीवरच अवलंबून असतं बरं का. कारण ते म्हणतात ना, स्त्री ही लक्ष्मी स्वरूप असते आणि स्त्रीचा हात जर घरामध्ये फिरला तर घराला घर पण येतं आणि घर हे एक मंदिरासारखं प्रसन्न असं वाटायला लागतं. अशा प्रकारे प्रत्येक स्त्रीने आपलं घर हे स्वच्छ ठेवलं पाहिजे. आणि या सणांच्या माध्यमातून आपली जी काही संस्कृती आहे, परंपरा आहे किंवा जे काही चांगले विचार आहेत, संस्कार आहेत ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजे. तर इथं मी आता माझ्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आज मी बनवणार आहे शेवग्याची शेंग आणि ती इथं मी चांगलं कट करून घेतले. तिला छान असं पाण्याने धुवून घेते आणि हळद मीठ टाकून शिजायला घालते. शिजवताना शेंगामध्ये मीठ घातल्याने ते त्याच्यामध्ये मुरतं आणि चवीला शेंगा खूप छान लागतात. आज थोडासा भात, भाजी आणि भाकरी असा बेत होता, त्यामुळे मग एकीकडे शेंगा शिजायला घातल्या आणि एकीकडे भात शिजायला घालते. आपण बऱ्याचदा बघा तांदूळ, डाळ वगैरे असं जे काही धुतलेलं पाणी आहे ते बाहेर फेकून देतो, पण इथं आम्ही तसं काही करत नाही. कारण इथले एक अंकल आहेत जे प्रत्येकाच्या घरी एक एक बकेट ठेवून जातात आणि त्याच्यामध्ये मग हे आपण जे वेस्ट पाणी आहे तांदळाचं, ह्याचं डाळ वगैरे धुतलेलं, ते आपण त्याच्यात ओतायचं. मग जेव्हा ती कधी बकेट पूर्ण होईल, अर्धी बकेट होईल, त्यावेळेस ते येऊन ते पाणी घेऊन जातात. आता तुम्ही म्हणाल की या पाण्याचं करतात काय, तर मला सुद्धा हे आधी माहिती नव्हतं. पण मी जेव्हा यांना विचारलं मिस्टरांना, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे जे पाणी आहे त्याला कुडती पाणी असं म्हणतात, जे की जनावरांसाठी साठवलं जातं, म्हणजे गाई म्हशींसाठी. ते अंकल हे पाणी नेतात आणि ते नंतर पाणी ती जनावरं पितात. इथं माझा भात पण तयार झालेला आहे आणि मी आता भाजीला फोडणी द्यायला घेते.
त्यासाठी एका पातेल्यामध्ये थोडंसं तेल, मोहरी आणि लसूण टाकून घेतलाय. त्यामध्ये टोमॅटो टाकून ते छान परतून घेते. वरून थोडासा कढीपत्ता. बस एवढंच साहित्य घालून मी ही भाजी तयार करून घेते. हळद याच्यामध्ये मी टाकत नाही, कारण शेंगा शिजवताना मी त्याच्यामध्ये हळद घालून घेतली होती. आणि ज्या आता शेंगा शिजवल्या होत्या त्या मी याच्यात टाकून घेतल्यात. आणि थोडीशी डाळ पण शिजवून घेतली होती, ती याच्यात टाकून घेतली. तर लगेच आता त्या साईडला मी भाकरी करायला घेतल्यात. चपातीपेक्षा भाकरी बनवायला मला खूप आवडतात आणि मला छान जमतात पण. मी इथं तुम्हाला एक भाकरी थापून पण दाखवत आहे. तुम्ही बघू शकता प्रत्येक भाकरी कशी टम्म फुगली जाते. मी बनवलेल्या भाकरी तुम्हाला कशा वाटतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा ताईंनो. इथं भाजी तयार झालेली आहे आणि आता जवळजवळ माझा स्वयंपाक पूर्ण होत आलेला आहे. ही लास्टची भाकरी बघा कशी छान टम्म फुगलेली आहे. तर ताईंनो, तांदूळ धुतलेलं पाणी या पातेल्यात आहे आणि ते मी आता त्या बकेटमध्ये जाऊन ओतणार आहे, जी बकेट अंकलनी इथं ठेवली आहे. माझा स्वयंपाक पूर्ण झाला आणि मी भांडी घासायला घेतली. भांडी घासून झाल्यानंतर लगेच कपडे पण धुवून घेतली. आज मी माझी कामे लवकरच पूर्ण करून घेतली, कारण आज कार्तिक पौर्णिमा आहे, तर मला त्याची पूजा करायची होती. कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दिवाळी असं पण म्हटलं जातं, कारण या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. या त्रिपुरासुराने देवलोकामध्ये हाहाकार माजवला होता आणि याचा वध केल्यामुळे सगळ्या देवांनी भरपूर असे दीप प्रज्वलित करून हा दिवस साजरा केला. त्यालाच देव दिवाळी असं म्हणतात. तसेच या दिवशी भगवान विष्णूंनी मत्स्य अवतार पण धारण केला होता. या पौर्णिमेला 365 किंवा 750 त्रिपुरवाती लावल्या जातात. तसेच या दिवशी तुळशी विवाह पण केला जातो. या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन करणं पण खूप महत्त्वाचं मानलं जातं. अशा प्रकारे 365 त्रिपुरावाती लावून मी ही पूजा केली आहे. ही जी मी माहिती तुम्हाला सांगितली आहे ती पौराणिक कथेनुसार आहे. अशा प्रकारे अंधश्रद्धा न ठेवता तुम्ही सुद्धा मनामध्ये एक श्रद्धा ठेवून ही पूजा करू शकता. आपल्या आयुष्यात घडणाऱ्या अशा बऱ्याच घटना असतात बघा, ज्या अचानकपणे घडतात, आकस्मिक घडतात आणि त्यावेळेस आपण काहीच करू शकत नाही. तेव्हा ही जी एक श्रद्धा असते ना, ती आपल्याला बळ देऊन जाते. तर कशी वाटली तुम्हाला पूजा? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या व्हिडिओचा मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.